मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक बोलावण्याची सर्वात मोठी बातमी। आज उच्चस्तरीय सुरक्षा आढावा बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे। राज्य सरकार सुद्धा आता अलर्ट मोडवरती आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक बोलावली आहे। त्यामुळे या बैठकीमध्ये नेमक्या काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। आज उच्चस्तरीय सुरक्षा आढावा बैठकीचं आयोजन यावेळी करण्यात आलं आहे। त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सध्या राज्य शासन एक एक पाऊल सध्या उचलताना पाहायला मिळत आहे। महाराष्ट्रातील महत्त्वाचे शहर मुंबई यासह अन्यही काही महत्त्वाचे शहरात हे मुंबईसारखे शहर पाकिस्तानच्या टार्गेटवर कदाचित असू शकतात। सुरक्षेचा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आणि त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक बोलावली आहे। उच्चस्तरीय बैठक आहे। तर आज उच्चस्तरीय सुरक्षा आढावा बैठकीचं आयोजन करण्यात आलं। या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्या सोबत जोडले। सुशांत, आपण पाहतोय राजधानी दिल्लीमध्ये घडामोडींना वेग आलाय। पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत, अमित शहा, राजनाथ सिंग, अजित डोवाल यांच्या बैठकांचा धडाका सुरू आहे। मात्र आता राज्यात सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी एक महत्त्वाची उच्चस्तरीय अधिकाऱ्यांसोबत बैठक बोलावलेली आहे। काय या बैठकीबाबतची अधिकची माहिती आहे? ही बैठक साधारण किती वाजता होणार आहे, कुठे होणार आहे? कारण आपण जर बघितलं असेल तर काल संध्याकाळपासून भारत पाकिस्तानमध्ये जे युद्ध सुरू आहे त्या पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्रात देखील अलर्ट देण्यात आलेला आहे। महाराष्ट्रातील जे महत्वाचे काही ठिकाणं आहेत जे नेहमी दहशतवाद्यांच्या टार्गेटवर असतात त्या भागात कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आलेली आहे। आणि आज पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज खऱ्या अर्थानं सकाळी एक अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय बैठक बोलवलेली आहे। येत्या काळात कशा पद्धतीने आणखी सुरक्षा वाढवता येईल, कारण आपण जर बघितलं असेल तर तणावपूर्ण परिस्थिती जी आहे ती सध्या निर्माण झालेली आहे। भारत पाकिस्तानला सध्या चोख उत्तर देताना आपल्याला पाहायला मिळते आणि याच पार्श्वभूमीवर खबरदारीच्या उपाययोजना देखील सर्व राज्यांना केंद्रीय नेतृत्वाने घ्यायला सांगितलेलं आहे। एकीकडे दिल्लीत बैठक होत असताना आता महाराष्ट्रात देखील आज बैठक होते। मुख्यमंत्र्यांनी जी बैठक बोलवली, या बैठकीला सुरक्षा विभागाचे जे महत्वाचे अधिकारी आहेत ते उपस्थित राहिले। त्यांच्याकडून मुख्यमंत्री आढावा घेतील नेमकी कशा पद्धतीने ते कुठल्या भागात किती सुरक्षा तैनात केली, कारण मुंबई असेल, कोकण किनारपट्टी असेल, या भागात खऱ्या अर्थानं महाराष्ट्र सरकार जे आहे ते अलर्टवर आहे। कारण एक इशारा देखील देण्यात आला होता, ज्या ज्यावेळी आपल्यावर हल्ले झाले किंवा दहशतवादी हल्ले झाले त्यावेळी सागरी मार्गातून हे हल्ले झाले होते आणि याचमुळे सागरी मार्गावर कशा पद्धतीने बंदोबस्त करण्यात आलेला आहे, मुंबई सारखं महत्वाचे शहर आहे त्या ठिकाणी कशी सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आलेली आहे, याचा संपूर्ण आढावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कालपासूनच घेत आहेत आणि याची आज माहिती घेण्यासाठी त्यांनी बैठक बोलवलेली आहे। जवळपास 9च्या सुमारास ही बैठकीला सुरुवात होईल अशी आपल्याला माहिती मिळते। करण अगदी सुशांत, खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी।